नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक अतिशय महत्त्वाची घोषणा करायची. बरेच दिवस मी सांगत होते की तुम्ही चॅनलचे मेंबर देखील होऊ शकता. तुम्हाला कदाचित वाटलं असू शकतं की मेंबर होऊन काय करायचं बुवा. तर याचं उत्तर मी लई आनंदात घेऊन आज तुमच्या समोर आली आहे. लवकरच मी आपलं पहिलं मेंबर्स ओनली पुस्तक घेऊन येते. मेंबर्स ओनली म्हणजे जे फक्त मेंबर्सलाच ऐकायला मिळणारे असं पुस्तक. पुस्तक आहे रत्नाकर मतकरींचं गोंधळ. भयकथा आणि गूढकथांच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यांच्या अनुभवांच्या कथांचं पुस्तक ऐकायला मिळणार आहे. कधी हसू फुलवणाऱ्या, कधी डोळ्यात हलकेच पाणी आणणाऱ्या, मनाला काही काळ ताणातून मुक्त करणाऱ्या अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतील. तर कधी सांगते ना, दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला या कथा ऐकता येतील. पहिली कथा येत्या रविवारी म्हणजेच 4 मेला येणार आहे. मग वाट कशाची पाहताय? लवकरात लवकर चॅनलचे मेंबर व्हा आणि एक वेगळं जग अनुभवा. मग चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित मैफल. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे धोका, दूर रहा. आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाणारी एखादी शक्ती असेल किंवा वेगळं काहीतरी वातावरण असेल आणि ते जर आपल्याला कळलं तर आपल्याला साहजिकच त्याची भीती वाटते किंवा उत्सुकता वाटते. या उत्सुकतेतूनच जन्म होतो अशा कथांचा. तर ऐकूयात आपली आजची कथा, धोका, दूर रहा. त्या एका अनपेक्षित पत्राने डोळ्यांसमोर फार फार पूर्वीची कितीतरी चित्र उभी राहिली होती. 65 मध्ये त्याने गाव सोडलं होतं. तेव्हा तो 20 वर्षांचा होता. म्हणजे आता त्याला 20च्या वर वर्ष लोटली होती. आईचं एकुलते एक छत्र डोक्यावरून गेलं होतं. दादा बहिणींच्या नव्या राज्यात त्याला राहणं अशक्य झालं होतं. गावातली परिस्थितीही आशादायक नव्हती. कोणाला काहीही न सांगता त्याने शहराची वाट धरली होती. जमलं तसं त्याने आपलं आयुष्य घडवलं होतं. सुखी कसं सांगता येणार? सुख हा अतिशय सापेक्ष शब्द होता. त्याच्यापाशी काय असा जादूचा आरसा होता का की ज्यात त्याला आपण गाव सोडलं नसतं तर काय झालं असतं हे दिसू शकत होतं? अर्थात या विचारांतच असमाधानाची कडवट चव आहे. हे त्याचं त्याला समजले वाचून कसं राहील? यशवंत काका त्याचा पुतण्या लिहित होता. बाबांनी गाव सोडायचं ठरवलंय. आई मागेच वारली. आता बाबांना प्रकृतीचा त्रास व्हायला लागलाय. गाव लहान आहे, वैद्यकीय सोयी नाहीत. मी त्यांना माझ्या नोकरीच्या गावी नेत आहे. बाबांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला हे पत्र लिहितोय. ते म्हणतात आजी गेल्यापासून गाठी भेटी नाहीत. एकदा ते इथून गेले की परत यायचे नाहीत. पुन्हा भेटी होतील का नाही हेही सांगता येत नाही. तेव्हा 2 दिवस सवड काढून येऊन जा. जमल्यास काकूंना व मुलांनाही बरोबर आणा. त्यापुढे नमस्कार, आशीर्वाद इत्यादी होतं. ते महत्त्वाचं नव्हतं. पत्राने त्याचा जीव एकदम तारेने खेचल्यासारखा 20 वर्ष मागे गेला होता. संसाराच्या कटकटी रोजच्याच होत्या. त्या कधी काळी संपतील तेव्हा संपतील. दिवसाचे 24 तासही कमी पडत होते. तसा वेळ कधी मिळायचाच नाही. पुष्पाला किंवा मुलांना बरोबर नेण्याचा विचारही त्याने केला नाही. तिने गाव पाहिला नव्हता, घर पाहिलं नव्हतं. घरची माणसं तिला ऐकून माहिती होती. हे काही मोठं प्रेमाचं, मानाचं बोलावणं नव्हतं. कदाचित शेवटच्याच गाठीभेटी असतील. त्यात ती संपूर्ण परकी ठरली असती. मुलं तर आणखी पुढच्या पिढीची. त्यांना तर कशाचीच काही माहिती नव्हती. गेला तर तो एकटाच जाणार होता. स्टेशनवर अर्थात कोणी आलं नव्हतं. येत आहे एवढंच त्याने मोघम लिहिलं होतं. तो त्याच्या स्वतःच्या घरी जात होता. औपचारिकपणाची काय जरुरी होती? उतरता उतरताच बॅग हातात घेऊन तो बाहेर आला होता. वाटेला लागला होता. त्या अर्ध्या पाऊण मैलाच्या वाटेवर विलक्षण बदल झाले होते. पण त्यात नवल नव्हतं. ते अपेक्षितच होतं. बदलला नव्हता तो त्यांचा वाडा. तोच तो दगडी ओटा, मधला दरवाजा, वरची 4 खोल्यांची लाकडी गॅलरी, दाराच्या आत 12 फुटांचा बोळ, मग लहानचं अंगण, डावीकडे संडास बाथरूम मोरी, उजवीकडे काटकोनात आणखी 3 खोल्या. तो आईचा भाग. स्वयंपाकघर, माजघर, देवघर.
यशवंत अंगणात गेला तिथंच त्याला दादा दिसला. झाडाखाली आरामखुर्ची टाकून तो बसला होता. एकेकाळचा उग्र चेहरा आता मवाळ झाला होता. त्या दोघांच्या 10हून अधिक वर्षांचं अंतर होतं. तेव्हाही ते वेगवेगळ्या जगात जगत होते. वेगळे छंद, वेगळे मित्र, वेगळ्या आवडी. पण दादाला मोठेपणाचं बळ होतं आणि अधिकारही होता. तो त्याला नव्हता. ते भाऊ होते, नावाचे आणि नावाला. त्या पलीकडे काही नाही. आणि आता इतक्या वर्षांनंतरही नाही. दादाची एक जरी प्रेमाची, आपुलकीची आठवण असती तर आता ते खंगलेलं शरीर पाहून काळजाला हिसका बसला असता. आता फक्त एक खेद होता. ज्या गोष्टी घडल्या असत्या त्या घडल्या नव्हत्या, त्याबद्दलचा खेद होता. यशवंत बॅग पारावर ठेवून तिथंच बसला. दादा त्याच्याकडे पाहत होता. एक हात चेहऱ्यावरून फिरवत तो थकल्या आवाजात म्हणाला, एकटाच आलास? हो, सुटसुटीत प्रवास. बायकोला, काय नाव आहे तिचं? हां, पुष्पा. तिला आणलं असतं तर पाहिली तरी असती एकदा डोळ्यांनी. यावर बोलण्यासारखं काय होतं? लग्नाची पत्रिका पाठवली होती तेव्हा उत्तरही पाठवलं नव्हतं. 4 दिवस सासरी बोलावणं तर दूरच राहिलं. आता जुन्या गोष्टी उगाळून काय फायदा होता? नाही, ते खरं आहे. पण प्रवासाची दगदग आणि मुलांच्या शाळा आजकाल काहीच सोपं नाही. मग त्याच्या आणि दादांच्याही मुलांच्या चौकशा झाल्या. वय, शिक्षण, करिअर, स्वभाव, वागणुकी. यशवंत आलेला आतून कोणीतरी पाहिलं असावं. ट्रेवर 2 कप चहा घेऊन एक तरुण स्त्री बाहेर आली. ती दोघांच्या हातात चहा देत असताना दादा म्हणाला, ही अर्चना. थोरला अविनाश ना त्याची बायको, आमच्या सुनबाई. अर्चनाने यशवंतला वाकून नमस्कार केला. तिला साधा आशीर्वाद देत तो म्हणाला, आवी घरात नाही वाटतं. नाही, एवढ्यात येतीलच. तिचा आवाज छान होता. लहान होता तेव्हा मी कुठून बाहेरून आलो ना की धावत धावत येऊन गळ्यात पडायचा. आठवणी अनाहूतपणे येत होत्या. आता इतक्या वर्षांत पाहिला नाही. कदाचित आम्ही एकमेकांना ओळखणारही नाही. एकाएकी त्याच्या आवाजात गहिरा जडपणा आला होता. या निरागस प्रेमाच्या आठवणी काळजात खोलवर रुतल्या होत्या. एकाएकी ते तिघे अस्वस्थ झाले होते. चहाचा कप खाली ठेवून यशवंत उठला. कोणती खोली देतात मला? माझी मागचीच ना, कोपऱ्यातली? ठीक आहे. बॅग उचलून तो जिनाने वर खोलीत आला. वापरात नसावी पण स्वच्छ केलेली होती. बॅग कॉटवर ठेवून तो गॅलरीत आला. मनात जरी हजारो आठवणी उसळत होत्या तरी त्यांच्यातल्या फारच थोड्या सुखद होत्या. तो जेवायला खाली आला तेव्हा अविनाशची गाठ पडली. अविनाशला यशवंत काका मुळीच आठवत नव्हता. यशवंतने एकेकाळी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. तेव्हा ही भेट दोघांना जरा अवघडच गेली. यशवंतबद्दल कदाचित फार थोड्या चांगल्या गोष्टी त्याच्या कानावर आल्या असतील. दुपारचं झोपायची त्याला सवय नव्हती. जेवणानंतर तो घरभर, दादाच्या 2 खोल्या सोडून अर्थात, नुसता हिंडत होता. मनात खास असा हेतू नव्हता, मोठी आपुलकीही नव्हती. 20 वर्षांचा वियोग, संपूर्ण एका पिढीचं जीवन. जुने पाश कसे शाबूत राहावेत? काळात विरघळून गेले होते. खालच्या खोलीतून तो बाहेर आला तेव्हा त्याला पारापाशी दादा दिसला. ती झाडाखालची जागा त्याची आवडती दिसत होती. यशवंतला पाहताच दादाने एक हात वर करून त्याला बोलावलं. सकाळसारखाच यशवंत पारावर झाडाला टेकून मांडी घालून बसला होता. मग काय, आवी बरोबर जायचं ठरवतोयस तर एकूण? आता जायलाच हवं. खरी इच्छा नाही, सारा जन्म इथे गेला रे. पण एकदा परावलंबित्व आलं ना की सगळ्या इच्छा गुंडाळून ठेवाव्या लागतात. पण तुला नक्की त्रास काय? मला तर तू चांगला फिट दिसतोस. अरे, वाळवीनं पोखरलेलं झाडही बाहेरून मजबूत दिसतं. अर्थात एकटं राहणंही कठीण आहे म्हणा. आणि आताच प्रेमाने बोलावतायत तर जावं. सॉरी हां, जरा नाजूक बाबे. नो नो. तसे आवी अर्चना दोघेही फार चांगलेत. मग जाणार तो कायमचाच? घराला कुलूप लावणार? यशवंता, तेच तर मला आवडत नाही रे.
आपण या वाड्यात आल्याला 100च्या वर वर्ष झाली. एकही दिवस बाहेरच्या दरवाजाला कुलूप लावलेलं नाही. मला ते अशुभ वाटतं. हं, शुभ आणि अशुभ. आज त्यावर खर्च करायला वेळ तरी आहे का रे कोणाला? पण हे पहा दादा, घर विकून का नाही टाकत? या वडिलोपार्जित प्रॉपर्ट्या, आपली मुलं, मुलांची मुलं, सगळ्यांचा हक्क आहे ना रे त्यांच्यावर. समजा उद्या तू निवृत्त झालास, तू ये की राहायला. अगदी अनपेक्षित औदार्य. काळाने दादाची सगळी रग जिरवली होती खरी. यशवंताच्या मनातही तो विचार आला नव्हता. पण आता त्याने बसल्या जागेवरून वाड्यावर चौफेर नजर टाकली. पण अर्थात दादाच्या कल्पनेत वावगंही काही नव्हतं. यशवंतही मालक होताच की. यशवंता, मी तर एक किल्ली जोडच तुझ्याजवळ देणार आहे. मात्र कधी काळी राहायला आलासच तर एक गोष्ट लक्षात ठेव. माळ्याच्या खोलीत जरा जपूनच वावर ठेवीत जा. माळ्याच्या खोलीचं काय? न समजून यशवंत म्हणाला होता आणि विजेच्या धक्क्यासारखं दादाचं उत्तर आलं होतं. कारण ती खोली झपाटलेली आहे. दुपारच्या भर उन्हात यशवंताच्या अंगावर सरसरता काटा आला होता. झपाटलेली खोली? आपल्या वाड्यात? आपण हे काय ऐकतो आहोत? आता त्याला आठवलं. ती खोली क्वचितच उघडी असायची. तिला माळ्याची खोली नाव पडलं होतं कारण तिथून वरती माळ्यावर जाण्यासाठी शिडी होती. माळ्यावर काय याची यशवंतला कल्पना नव्हती. फिकीर करण्याचं कारणही नव्हतं. पण पण पूर्वी कधी कोणी काही बोललं कसं नाही? जाहीर चर्चा कशाला? काळजी घ्यायची ती आम्ही घेत होतो. मी आणि आई अमावस्येला रात्रीचा दिवा ठेवत होतो. घरात जर काही गोडधोड झालं तर त्याचा हिस्सा ठेवत होतो. तिथल्या कोनडात एक माठ आहे. तो दर 6-7 दिवसांनी विहिरीच्या पाण्याने भरून ठेवत होतो. शक्य तर तिथे आरडाओरडा होऊ देत नव्हतो. आई होती तोवर ती सारं बघायची. ती गेल्यावर आता इतकी वर्ष मी पाहतोय. आता मात्र होईनासं व्हायला लागलं होतं. काय भयानक शब्द, किती अघोरी कल्पना. मोकळ्या खोलीत दिवा, अन्न आणि पाणी. आणि असं काही प्रकार शेजारी घरात असतानाही माणसं इथे शांतपणे राहू शकलीच कशी? पण तुम्हाला कधी भीती नाही वाटली? सगळं व्यवस्थित केल्यावर भीती वाटण्याचं काय कारण? कसं उलटे तर्कशास्त्र. या गोष्टी कराव्या लागतात, यातच काही भयप्रद, अनैसर्गिक आहे हे यांना कळत नव्हतं का? पण दादा, तिथं होतं तरी काय? मला तर काही माहिती नाही. आईलाही आजीने म्हणजे तिच्या सासूबाईंनी जसं सांगितलं तसं ती करत आली होती. पण काही पुरावा, काही मूळची हकीकत, का आपला ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून तुम्ही हे वर्षानुवर्ष करतात? मला तर काही अनुभव आला नाही. आईला आला होता असं ती म्हणायची. आपल्यापैकी कोणाच्या तरी खेपेस ती बाळंत होती. आजीलाही काहीतरी बरं नव्हतं. पाणी भरायचं राहून गेलं होतं म्हणे. आई म्हणते की मध्यरात्री त्या खोलीचं दार आतून खटखटत होतं. आतल्या त्या माठाचाही ठणठण आवाज येत होता. खरं जागचं हालायचं नव्हतं, तरीही रात्रीच्या अंधारात तिनं विहिरीचं बादलीभर पाणी शेंदलं आणि तसंच त्या खोलीतल्या माठात नेऊन ओतलं. डावी उजवीकडे मागे पुढे काही पाहिलं नाही. तोंडाने सारखा राम राम रामचा गजर चालला होता. परत येऊन बाजेवर झोपली तेव्हा सडकून ताप भरला होता. 4-5 दिवसांनी पुन्हा पाणी भरायला गेली तेव्हा दिसलं की माठाचा टवका उडाला होता. अजूनही तो माठ तसाच आहे. पण उंदीर मांजर नसेल कशावरून? तिला काय ऐकू आलं, काय दिसलं, ती त्यावर कधीही एक अक्षरही बोलली नाही. कदाचित मांजर दिसलंही असेल, पण ते प्रत्यक्षात मांजरच होतं कशावरून? तिथे ठेवलेलं अन्नही नाहीसं होत असेल? हो. या अजब तर्कशास्त्रापुढे तो काय बोलणार आणि करणार? एकदा हात वर करून त्याने ते खाली मांडीवर घेतले. यशवंता, माझी काही इतक्या वर्षांत छाती झाली नाही यातलं खरं खोटं करायची. वाटलं तर मला भित्रा म्हण. मी आपलं सगळं काही नेमानं करीत आलोय. मला तर वाटतं
कदाचित त्यासाठीच वाड्याला इतक्या वर्षांत कधीही कुलूप लागलेलं नाही. आता मी कुलूप लावून जाणार आहे. पण एक बरं वाटतं, पुन्हा बहुतेक परत येणारच नाहीये. मागून जो कोणी राहायला येईल त्याने आपलं पाहावं. यशवंता, खरं म्हणजे यासाठीच तुला बोलावून घेतला. पत्रोपत्री काही या गोष्टी लिहिता येत नाहीत रे. मी गेल्यावर समजा तू इथं आलास, निदान बेसावध असायला नकोस, म्हणून तुला सारं काही सांगायचं मनात फार होतं. तू अमुक करच असा मी मुळीच आग्रह धरीत नाही. मी आपल्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवून वागत आलोय. हवं तर मला भित्रा म्हण. शेवटच्या वाक्यावर दादा जरासा खिन्नपणे हसला. यशवंताच्या मनात विचार कोणत्या धुरासारखे घुसमटत होते. हे पाणी आता एवढ्यात ठेवायचंय? हो, 2 दिवसांनी. आणि 2 दिवसांनी आवीच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तेव्हा घरात काहीतरी होणारच. त्यातलाही प्रसाद आत ठेवायचाय. दादा, मीच करतो दोन्ही. खुशाल कर की. माझी काहीही हरकत नाही. आता खोलीला कुलूप आहे? नाही, साधी कडी आहे. पण कुणी आत जात नाही. मी जाऊन पाहू का? पहा की. काही हरकत नाही. ठीक आहे. यशवंत उठला. संभाषणाने इतकं अनपेक्षित वळण घेतलं होतं की त्यानंतर हवा पाणी, प्रकृती, प्रवास इत्यादी विषय सर्वथा अशक्य होते. यशवंत तसाच घरात आला होता. मनात जरासा राग होता, कीवही होती. एक साधी गोष्ट तो विसरून होता. काठावरचा माणूस आणि नदीच्या प्रवाहातला माणूस यांच्या दृष्टिकोनात नेहमी फरक असतो. त्याने माळ्याच्या खोलीची वरची जुन्या पद्धतीची कडी काढली. ती हातून सुटताच खणखणत दारावर आपटली. त्या आवाजाने आपण दचकलो हे ध्यानात येताच एक प्रकारच्या रागाने त्याने दार आत लोटलं. आधी आतलं काही दिसेनाच. भिंतीला वरच्या अंगाला चौकोनी लाकडी गजांची अरुंद फटींची एक लहानशी खिडकी होती. ती पूर्वेला होती. आता तिच्यातून साधारणच प्रकाश येत होता. काही सेकंदांनी त्याची दृष्टी सावरली. कधी काळी पिवळा रंग दिलेली एक साधी 12 बाय 12ची खोली. खालच्या मातीत जमिनीचे खपरे उडालेले. एक लाकडी शिडी वरच्या माळ्याकडे जाणारी. जराशा अंधाऱ्या कोपऱ्यात एक माठ होता. खालची जागा सारवलेली वाटत होती. तिथे आता एक कोरडी पणती होती. पणती शेजारी एक अल्युमिनियमची मोठी पसरट थाळी होती. आता तीही रिकामी होती. सर्व खोलीत एवढंच होतं. बाकी काही नव्हतं. फक्त एक वरच्या माळ्याकडे जाणारा जिना. यशवंताने मागचं खूप आठवायचा प्रयत्न केला. पण या खोलीत आल्याचं किंवा वर माळ्यावर गेल्याचं त्याला आठवत नव्हतं. तो वर जाणार होता, पण टॉर्च खेरीज नाही. वर्षानुवर्ष बंद राहिलेल्या या जागा. सांगता येत नाही कशा कशाने घर केलं असेल वर ते. टॉर्च आणण्यासाठी तो खोलीतून बाहेर आला. आपल्या मागे त्याने दाराला कडी लावून घेतली. घरात सर्वत्र शांतता होती. एकदा त्याला वाटलं कशाला या फंदात पडायचं, पण मनाचा एक हटवादी कोपरा म्हणत होता, हे अर्धवट ठेवलं तर जन्मभर जीवाला छळत राहील. तो टॉर्च घेऊन आला. खोलीत आला, माळ्यावर चढला. त्याची कल्पना होती त्यापेक्षा माळा फारच लहान होता. खोलीचा तिसरा हिस्सा सुद्धा असेल नसेल. त्यावेळच्या बांधकामांचे सर्वच नियम सैल होते. भिंतीवर भिंत हे साधं तत्व सुद्धा पाळलं जात नव्हतं. साधा बोळासारखा माळा. यशवंत काही प्रशिक्षित संशोधक नव्हता. तसा असता तर त्याने खोल्या आतून बाहेरून मोजल्या असत्या आणि त्याच्या ध्यानात आलं असतं की वरच्या मजल्यावरची खोली मोठी नाहीये. याच खोलीतला माळ्याचा काही भाग मागाहून भिंत बांधून बंद केलाय. त्या भिंतीमागे काय कोंडलं होतं किंवा कोंडण्याचा प्रयत्न केला होता याची कल्पना असणं तर अर्थात त्याही पलीकडचं अशक्य होतं. टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पडला होता. भिंत ओबडधोबड मातीच्या गिलाव्याची आहे. हाही वेगळेपणा त्याच्या लक्षात आला नाही. खाली येता येता त्याने टॉर्च मालवला. खालची खोली तो पुन्हा एकदा न्याहाळत होता. कोनाड्यातल्या माठापाशी जाऊन त्याने आत डोकावून पाहिलं. अगदी तळाशी थोडंसं पाणी होतं. झाकण नाही, बाष्पीभवन. माठाच्या काठाचा एक टवका खरोखरच उडाला होता. बाकी खोलीत काय होतं?
कोपऱ्यात कुठे उंदीर घुशींचं बीळ दिसत नव्हतं. आपण सर्व काही अगदी चौकस नजरेनं पाहिलं आहे अशा विश्वासाने तो खोलीबाहेर आला आणि मागे त्याने दार लावून घेतलं. वरची कडी लावली. तिसऱ्या दिवशी सकाळीच काटदरे गुरुजी आले. एव्हाना खूपच थकले होते. त्यांनी यशवंतला पाहता क्षणीच ओळखलं. स्वयंपाकघराच्या समोरच अंगणात त्यांनी होमाची तयारी चालवली होती. यशवंता तिथंच बसला होता. या होमहवनातले मंत्र शुद्धी करण्यासाठी, देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी, गृहात शांती समृद्धी नांदावी यासाठी असतात एवढं त्याला माहीत होतं. एकदा त्याच्या मनात मिश्किल विचार आला की या गुरुजींना छेडावं. इतकी होमहवनं झाल्यावर या घरात तसं काही अमंगल अस्तित्व राहीलच कसं? पण अर्थात घरात खरोखर काही आहेच याला काही पुरावा नव्हता आणि गुरुजींना त्यात ओढण्याची जरुरीही नव्हती. तासाभरात गुरुजी मोकळे झाले. तेही दादा यशवंत गप्पा मारित होते तिथं येऊन बसले. ते जेवायलाच थांबणार होते आणि इतरत्र काही कार्यही नव्हतं. त्यांच्या आणि दादाच्या बोलण्यात गावातले अनेक संदर्भ येत होते, पण ते सर्वच्या सर्व यशवंतला परके आणि म्हणून संपूर्ण अनाकलनीय असे होते. अर्चना चहा घेऊन आली. जाताना तिने दादाला काहीतरी खूण केली असावी. चहा होताच दादा म्हणाला, यशवंता, आत बघ बरं काय ते. यशवंता आत गेला. तिथेच दारापाशी ॲल्युमिनियमची घासून स्वच्छ केलेली थाळी होती. थाळीत वरण भात, तळण, भाजी, शिरा, पुऱ्या सारं वाढलेलं होतं. माळ्याच्या खोलीत ठेवायचा प्रसाद. थाळी हातात घेता घेता त्याच्या मनात विचार आला, आपण एका नव्याच मितीत प्रवेश करीत आहोत. आणि आपण होऊन चिथावणीने वा दमदाटीने वा अजाणतेपणाने नाही. तो खोलीच्या दारापाशी आला. थाळी एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने त्याने कडी काढली. दार उघडलं. आत पाय टाकला. पूर्वेकडच्या खिडकीतून उन्हाचा कवडसा खाली पडला होता. खोली लख्ख प्रकाशात उजळून निघाली होती. माठाच्या कोनाडाच्या आसपास खाली जिथे थाळी ठेवली जात असे त्याच्या आसपासच्या भिंतींच्या पिवळ्या रंगावर काळपट रंगाच्या हातांच्या डागासारख्या काही खुणा होत्या. पहिल्या भेटीत त्याला काही त्या दिसल्या नव्हत्या. त्या आता दिसल्या. पाणी, अन्न, दिवा ठेवायला येणाऱ्यांचेच हात भिंतीला लागले असले पाहिजेत. थाळी खाली ठेवून तो बाहेर आला. दाराला कडी घातली. विहिरीवर गेला. विहिरीचंच पाणी का? आता घरात सर्वत्र नळ आले होते की. विहिरीचं पाणी ओढायची सवय केव्हाच गेली होती. हिंदकळत हिंदकळत जेमतेम अर्धी बादली कशी तरी वर आली. रहाटाचं एक कुसळ बोटात गेलं होतं. आता तो बादली पुन्हा सोडून नव्याने पाणी काढणार नव्हता किंवा ही अर्धी बादली माठात ओतून येऊन पुन्हा आणखी पाणी काढणार नव्हता. झालं एवढं पुरे झालं. त्याने बादलीचा दोर सोडला. बादली उचलली. ती घेऊन तो घरात मग त्या खोलीत आला. माठात पाणी ओतताना डुबडुब डुबडुब डुब गटगट गटगट असा आवाज होत होता. माठ जेमतेम अर्धा भरला होता. त्याने एक वार खोलीभर नजर फिरवली. मग तो बाहेर आला. घराला कडी घातली. पंक्तीला गुरुजींबरोबरच दादाचे आणखी काही निकटचे मित्र होते. त्यांच्यापैकी काही यशवंताच्याही परिचयाचे होते. तसा आनंदाचाच प्रसंग, पण एक फेअरवेल पार्टीचंही स्वरूप होतं. पंगत खूप वेळ चालली होती. आग्रहही खूप झाला. अविने, अर्चनानेही केला. त्याला मनोमनी या क्षणी घरी परत आल्यासारखं वाटलं. कुटुंबाचा एक खरा घटक झाल्यासारखं वाटलं. खरा खूप उशीर झाला होता, पण कधीही न होण्यापेक्षा उशीर झालेलं बरं. 2 दिवसांनी ही माणसं जातील. कुणास ठाऊक कोणी परत भेटतात की नाही. पण आठवण राहील ती सजीव राहील. नुसत्या नावाची राहणार नाही. 4:15 नंतर दादा, तो, अवी, अर्चना बाहेर पडले. चतुर्दशी होती. गावातल्या शंकराच्या देवळात दर्शनाला गेले. येताना मेन बाजार रोडने आले. अवी नको नको म्हणत असतानाही यशवंतने त्याच्यासाठी एक 5 लिटरचा थर्मास कूलजग विकत घेतला. संध्याकाळी जेवणं नव्हतीच. दुपारच्याच ताकाचा अर्चनाने चवदार मठ्ठा केला होता. तोच ग्लास घेतला. अवी अर्चना लवकर झोपले. तो आणि दादा अंगणात झाडाखाली बसले होते.
रात्र अंधारी होती. भिंतीचा एक लहानसा दिवा जळत होता. दुपारच्या पंक्तीला आलेल्या मित्रांच्या एक एक गोष्टी निघता निघता गप्पा खूप लांबल्या. एक मोठी जांभई देत यशवंत म्हणाला, 11 वाजून गेलं ना, झोपूया का आता? यशवंता, मला फार बरं वाटलं तू आलास त्याचं. मला तर वाटतं यापूर्वीच यायला हवं होतं. यशवंत म्हणाला, जाऊ द्या, असत्या नसत्याच्या गोष्टी नेहमीच क्लेशकारक ठरतात. पण छान भेट झाली. 1-2 दिवसात जाईन म्हणतो. मी त्या खोलीचं सांगितलेलं लक्षात ठेव. आणि हो, उद्याच अमावस्या आहे. रात्रीचा तो दिवा ठेवायचा असतो. मीच ठेवू म्हणतोस? माझा काहीच आग्रह नाही. ठेवीन की. बाकी सगळं मीच केलंय. केव्हा ठेवता तुम्ही? साधारण 11 नंतर. पण यशवंत, माझी काही सक्ती नाही हां. सक्तीचा प्रश्नच नाही. मीच आपण होऊन तयार झालोय ना. त्या रात्री यशवंतला स्वप्न पडलं. तशी नेहमीच पडत असत. पण हे लक्षात राहण्यासारखं होतं आणि चांगलं नव्हतं. स्वप्नात त्याला विलक्षण तहान लागली होती. आपण कुठे आहोत, आसपास काय आहे, काहीही समजत नव्हतं. काळोख होता की डोळेच काम करीत नव्हते. स्वप्नात असं कधी कधी होतं. कोणास ठाऊक, पण ती तहान, विलक्षण तहान, अशी एक जाणीव होत होती की तो स्वतः काहीच करू शकणार नव्हता. हालचाल नाही, आरडाओरडा नाही, काही नाही. दुसऱ्या कोणीतरी त्याची तहान भागवायला हवी होती. पण जे काही करायला हवं होतं ते केलं जात नव्हतं. तहान आतून कशी जाळून काढत होती. त्याला अचानक जाग आली. कंठाला खरोखरी शोष पडला होता. दुपारच्या जड जेवणाचा परिणाम. लोटीतलं पाणी घटाघटा पिताना त्याने स्वतःशी विचार केला. दुसऱ्या रात्री 11 पर्यंत तो दादाबरोबर बोलत बसला होता. 11चे टोल पडले तेव्हा दादा म्हणाला, त्या खोलीबाहेर पणती ठेवलीये. मीच दुपारी आणली. तेल घातलं, वात घातली. ती पेटव आणि आत माठापाशी नेऊन ठेव. अजूनही सांग, होईल ना तुझ्याच्याने? छॅ, तू कमालच करतोस हा दादा. यशवंत हसत म्हणाला. घरात निजानीज झाली होती. यशवंताने स्वयंपाकघरातली काडेपेटी घेतली, खोलीपाशी आला. बाहेरच्या दिव्याचा प्रकाश पुरेसा होता. त्याने काडी शिलकावली. पणतीची वाट नीट पेटताच काडी विझवली. आधी दाराची कडी काढली, दार उघडलं आणि मग पणती उचलली. ती नीट हातात धरून खोलीत प्रवेश केला. पणती जरा वर धरून खोलीवरून नजर फिरवली. पणतीच्या हलत्या पिवळट प्रकाशात खोली किती वेगळी दिसत होती. जेव्हा वीज नव्हती, सर्वत्र तेलाचेच दिवे वापरत होते, तेव्हा खोली अशीच दिसत असेल. किती पूर्वी? पणती खाली ठेवता ठेवता त्याने कालच्या थाळीकडे पाहिलं. अन्न खरोखरच कमी झालं होतं की केवळ सुकल्याने आकसलं होतं? किती शांतता! जवळजवळ मध्यरात्रीची वेळ. मध्यरात्री काय व्हायचं असतं ते होतं म्हणतात. तो इथंच थांबला तर? जेमतेम अर्धा तास. पण ती तितका वेळ सहज जळत राहील. पुन्हा काही तो इथं येणार नव्हता. एकदा बाजी तर होऊन जाऊ दे. नाहीतरी त्याचा विश्वास नव्हताच ना. मग त्याच्या शब्दांना कृतीचा आधार असू देत की. अर्ध्या तासाने काय होत होतं? वाटलं तर तो दूर बसेल, उघड्या दारापाशी बसेल. पण ती विजलीच तर उपयोगी पडावी म्हणून काडेपेटी हातात धरून बसेल. तो दाराच्या आतच बसला होता. पणतीच्या हलत्या ज्योतीकडे पाहत होता. आधी ज्योत नुसती वेडीवाकडी फडफडत होती. पण ती थोड्याच वेळात सावकाश सावकाश डावी उजवीकडे वाहत्या गतीने हालायला लागली. त्या गतीत मनावर मोहिनी टाकण्याची शक्ती होती. कुठेतरी बाराचे ठोके पडत होते. ठोके मध्येच थांबले. श्वासही छातीत रुकला. वेळ, तो एक क्षण ताणला गेला होता. समोर पणतीची एकच ज्योत नव्हती. तारांगणासारख्या असंख्य, हजारो ज्योती होत्या. त्या गोलगोल फिरत होत्या. मागच्या भिंतींचे रंग बदलत होते. अंगावरून एक गारेगार वारा जात होता. आत
कुठेतरी जाणीव झाली की तो भूतकाळात विलीन झालेल्या मागच्या अशा असंख्य रात्रीचे एकावर एक पडलेले प्रक्षेप पाहत होता. एक एक अलग ज्योत अशा एकत्र येतात झगमगाट झाला होता. लहान लहान वाऱ्याच्या झुळकीचा झपाट्याने वाहणारा वारा झाला होता आणि असं वाटत होतं की या क्षणाची, त्या लांबत राहिलेल्या क्षणाची कड ओलांडली की काहीतरी खोलीत येणार आहे. त्याचेही हजारो प्रक्षेप एकत्र येणार होते का ते या सर्व रात्रीतून एकसंधपणे न बदलता वावरत होते. समजायला मार्ग नव्हता, पण त्यावेळी तो इथे असायला नको होता. या साध्या वाऱ्याने त्याचा जीव दडपला होता. या पलीकडचं काही तर त्याला सहनच होणार नाही. सुटकेसाठी ती विलक्षण धडपड, सारी हालचालच गोठली होती. फक्त निद्रव्य मन आतल्या तडफड करीत होतं. तो गोठलेला क्षण एखाद्या अतिप्रचंड चक्रासारखा अतिमंद गतीने उलटत होता. त्या चक्राचा तोल मध्यापुढे गेला की ते पलीकडे कोसळेल. तो क्षण उलटेल. इथे या लहानशा खोलीत अनर्थ माजेल. त्याआधीच कोणत्या तरी प्रचंड आवाजाची खर्जातली सुरुवात झाली. खोलीवर कशाची तरी सावली पडत होती. त्या सावलीच्या कडेखाली खोली अंधारात लागली होती. चक्र कलंडत होतं. तो क्षण संपला. ताणलेली स्प्रिंग सुटावी तसा यशवंत त्या खोलीतून झपाट्याने बाहेर आला. पणतीचा प्रकाश पुरा झाकोळला जाण्यापूर्वी क्षणभरच त्याला खोलीत काहीतरी दिसलं. नुसतं दिसलं नाही, कानात आवाज घुमले, शरीराला स्पर्श झाले, नाकात गंध जाणवले, जिभेवर एक अनोखी चव रेंगाळत होती. त्याच्यात जणू आरसे होते. त्यात अनेक भूतकालीन दिवस परावर्तित झाले होते. स्मृतीचंच ते एक रूप होतं का? त्याचाही भयभीत चेहरा तिथं कुठेतरी एका पैलूवर दिसत राहील का? मग खोली काळोखात बुडाली होती. तो बाहेर कडमडत पडला होता. तो उठला तेव्हा शरीराला उघडलेपणा जाणवत होता. त्याने डोळे मिटून घेतले, चाचपडत्या हातांनी खोलीचं दार लावून घेतलं, कडी घातली आणि मग तो भिंतीला पाठ लावून उभा राहिला. आता एवढ्यात खरोखर काही झालं होतं का? त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं होतं का? बसल्या बसल्या डुलकी आली असणं शक्य होतं. स्वप्नाला असा किती वेळ लागतो? 5-7 सेकंद. अचानक जाग आली असेल, त्या धक्क्यानं तो खोलीबाहेर कलंडला असेल, पण ती तेल संपल्यानं विझली असेल, असेलही. पण तो आता खोली उघडून पाहणार नव्हता. आता नाही, यापुढेही कधी नाही. तो इथे राहायला आला तरीही नाही. त्याने दादाला सांगितलं होतं ते खरं होतं, पण फार फार वेगळ्या अर्थानं खरं होतं. खोलीतल्या अन्न पाणी दिव्याला काहीही अर्थ नव्हता. त्याची आवश्यकताही नव्हती. दुसऱ्या काळातल्या, दुसऱ्या मितीतल्या, दुसऱ्या पातळीवरच्या कोणत्या तरी परक्या जगाची स्पर्शरेषा इथून जात होती. अवकाशाच्या रचनेचा एक अपघात. तिथल्या कोणत्या तरी अनाकलनीय अस्तित्वाचा त्या स्पर्शरेषेवरून वापर होत होता. त्याची जवळीकही पंचेंद्रियांना बधीर करून टाकण्यास पुरेशी होती. पूर्वजांपैकी कोणाला तरी असाच एक अनपेक्षित दाहक चटका बसला असेल, जाळता स्पर्श झाला असेल. झपाटलेली जागा, पछाडलेली खोली. एक साधं सोपं नाव देऊन त्यांनी आपल्यापुरतं प्रकरण मिटवलं होतं. कोणा धार्मिक प्रवृत्तीच्या पूर्वजाने असंतुष्ट पितर आत्म्यांची कल्पना मनात आणून हे पाणी, हे अन्न, हा दिवा असला पारंपरिक उपचार विधी सुरू केला होता. त्यांना त्याचं खरं स्वरूप कळलंच नव्हतं. त्याला स्वतःला तरी कुठे समजलं होतं. भिंतीवर पडलेल्या सावलीवरून प्रत्यक्ष वस्तू काय आहे याची कधी कल्पना होईल का? आणि आपल्या जगाच्या एका लहानशा अवकाशाला झणझणता स्पर्श करून जाणारे ते एखाद्या कडाडत कोसळणाऱ्या विजेसारखे होते. जमीन दुभंगणाऱ्या धरणीकंपासारखं होतं ते. सागर उकळणाऱ्या वडवानलासारखं होतं. ही इवलीशी ज्योत, हे 2 अन्नाचे घास, हे 4 ओंजळी पाणी, यांनी का आपले पूर्वज त्याला थांबवू पाहत होते?
त्यांनी एकच शहाणपणा केला होता, त्या खोलीचा वापर कटाक्षाने टाळणं, आणि तोही तेच करणार होता. अर्थात पुढे तो कधी इथं आला तर. ही होती आपली आजची कथा. धोका, दूर रहा. यशवंतला जे जाणवलं तेच याआधी कधीतरी कोणाला तरी जाणवलं असेल का? जे शेवटी त्यांनी म्हटलंय की या शक्तीपासून आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी दूर राहावं म्हणून एक अशी त्यांनी परंपरा पाडून घेतली असेल का? की त्या लोकांचं यांपासून संरक्षण व्हावं आणि कधीही कोणीही याकडे येण्याचा, या माळ्याकडे राहण्याचा, पाहण्याचा विचारच करू नये. यशवंतला जे जाणवलं ते खरंच त्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे होतं. आणि कदाचित जे त्याला जाणवलं तेच त्याच्या स्वप्नातही आलं होतं का? तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा. आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर वाचन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मेंबरशिप घ्यायला विसरायचं नाही आहे. लक्षात ठेवा, हा रविवार संध्याकाळी 7 वाजता. तर भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.